कारण ज्या वेळेला भात खरेदीचं नियोजन केलं गेलं ती जबाबदारी आदिवासी विकास महामंडळ नाशिक यांनी ज्या वेळेला यांच्याकडे दिली गेली त्यावेळी त्यांनी ती स्वीकारली आणि ज्या वेळेला भात खरेदीची सुरुवात झाली, ज्या वेळेला भात खरेदीची सुरुवात डिसेंबरला चालू झाली, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, ज्या शेतकऱ्यांचं भात डिसेंबरला घेतलं गेलेलं आहे त्यांचे चुकारे अजूनही दिले गेलेले नाही. ज्या शेतकऱ्यांचे 3 महिने झाले चुकारे दिले गेलेले नाही त्या शेतकऱ्यांचा भात घेऊन ठेवल्यानंतर शासनाकडे किती व्याज जमा झालं त्या रकमेचं याचा आज विचार करायला शेतकऱ्यांनी विचार करायचा. तर ज्या वेळेला आपण 3 लाख रुपये का 2 लाख रुपये जे मिळणार होते 2 महिन्यापूर्वी ते शासनाने ठेवून दिलेले आपल्याकडं, परंतु शासनाने देताना ते पैसे देताना त्याच्याबरोबर आमचं व्याजही दिलं पाहिजे ही एक आपली पहिली मागणी असणार आहे. नुसते पैसे देऊ नका आता, तर त्याच्याबरोबरचं आमचं व्याजही दिलं पाहिजे. दुसरा मुद्दा असा आहे का ज्या वेळेला खरेदीचं नियोजन केलं गेलं, ज्या वेळेला नोंदण्या केल्या गेल्या त्यावेळेला नोंदणी घेताना जे तुम्ही आदेश दिले गेले ज्या केंद्रांना, ज्या केंद्र प्रमुखांना, का तुम्ही अशा पद्धतीने शेतकऱ्याच्या अटी शर्यतीवर नोंदणी घ्या. ज्या वेळेला नोंदी घेतल्या गेल्या त्यावेळेला ते शेतकऱ्याचा सातबारा बघितला जातो, त्याचा आधार कार्ड घेतलं जातं, त्याचं सातबाऱ्यावर पीक पाणी 24-25 आहे की नाही ते पण बघितलं जातंय. आणि अशा पद्धतीने नोंदी घेण्यास तुम्ही सांगितल्या, संबंधित केंद्र प्रमुखाने त्या नोंदी घेतल्या, परंतु त्याच्यातनं तुमच्याकडे ज्या वेळेला नोंदी आम्ही ज्या वेळेला केंद्र जे प्रमुख आहेत जी केंद्र आहेत त्यांनी या नोंदीचा बायोडाटा तुमच्याकडे आला डाटा ज्या वेळेला संबंधित महामंडळाकडे आला त्यावेळेला त्यांनी त्याच वेळेला तपासणी करायला पाहिजे होत्या. काय हे सातबारे बाबा आज तुकाराम पाटील आहे किंवा काशीनाथ पाटील आहे यांच्या नावाचा सातबारा आहे त्याच वेळेला त्याची चाचपणी करायला पाहिजे होती. ज्या वेळेला तुम्ही ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये ज्या वेळेला नोंदणी घेतल्या त्यावेळेला त्याची चाचपणी केली नाही आणि आज भात घेतल्यानंतर तुम्ही सांगताय का तुम्ही हे शेतकऱ्याचे सातबारे नॉट फाउंड म्हणून तुम्ही दाखवताय ऑनलाईनला, नॉट फाउंड इन सातबारा. जर तुम्हाला तुमच्या वेबसाईटला सातबारा दिसत नसेल तर सामान्य शेतकरी कोणाकडे जाणार? तो वेबसाईट तुमची आहे, शासनाची वेबसाईट आहे आणि त्या वेबसाईटवर जर आम्ही शेतकरी म्हणून जर दिसत नसेल तुम्हाला तर तुमचे डोळे अंधे झालेले आहे, चष्मा लावायला पाहिजे त्याला. हा तुमचा प्रश्न आहे. परंतु शासनाचा पहिला महत्वाचा प्रतिनिधी, पहिला अधिकारी तालुक्याचा अधिकारी म्हणून आम्ही माननीय तहसीलदारांकडे या संदर्भात काल परवा दिवशी 2 खेटे घातलेले आहेत. आज जवळजवळ 8 दिवस झाले आम्ही तहसीलदार साहेबांकडे सतत येत आहोत. का आम्ही शेतकरी खरे आहोत का खोटे आहोत हे तुम्ही सिद्ध करा. सातबाऱ्यावर तुम्ही सांगता तुमचे सातबारा दिसत नाही, मग आम्ही काल तहसीलदारांना तेच सांगितलं का आम्ही सातबाऱ्यावर दिसत नाही मग तुम्ही सांगा का मी शेतकरी आहे की नाही. डाटा तुमच्याकडे आहे, वाडी तालुक्याचा महसूलचा डाटा तुमच्याकडे आहे, तुम्ही तर सांगू शकाल ना का हे वाडी तालुक्यातल्या हे शेतकऱ्यांनी भात दिलेला आहे, तुमचे शेतकरी माझे आहेत की नाही हे तहसीलदारांनी ठोकून सांगावं संबंधित विभागाला. आणि त्याच मागणीसाठी आज आपण थांबलेलो आहोत. ज्यांनी भातं दिलेले आहेत त्या शेतकऱ्यांनी आज त्यांना वाट बघून चांगले उद्या होळीचा सण आहे कशा पद्धतीने साजरा करायचा हे शासनानेच आम्हाला सांगावं आता. आणि त्यानिमित्ताने जमलेल्या शेतकऱ्यापैकी मी सुभाष मुळवेने यांना विनंती करतो की शेतकरी म्हणून तुम्ही नक्की याच्यावर काय करू शकता. चला जोपर्यंत संबंधित अधिकारी आपल्याला आपल्याशी बोलत नाही तोपर्यंत आपण इथे बसायचं.